खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस सर्वसामान्य जनता करते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकदा दोनदा नाही तर तिसऱ्यांदा लोकांनी 140 कोटी जनतेने बहुमताने निवडून दिले. संजय राऊत, तुम्हाला अर्धा मताने देखील राज्यसभेवर खासदार म्हणून जाता आलं नाही, हे वास्तव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. संजय राऊत, तुम्ही कितीही पद्धतीने सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी तुमच्या तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र बघतोय. संजय राऊत रोज सूर्यावर थुंकण्याचा प्रकार करताय आणि ती थुंकी संजय राऊत यांच्या तोंडावर पडते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य नागरिक साजरा करतायत. संजय राऊत, तुमचा वाढदिवस भांडूपच्या गल्लीत तरी साजरा होतो का हो? तुमचा वाढदिवस भांडूपच्या गल्लीत साजरा होत नाही म्हणून तुमचं पोट दुखतंय. उद्धव ठाकरे आपल्या वाढदिवसानिमित्ताने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. उद्धव ठाकरेचा वाढदिवस सर्वसामान्य कार्यकर्ता साजरा करत नाही म्हणून तुमचं पोट दुखतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचं सक्षमपणे नेतृत्व केलंय. सर्व क्षेत्रामध्ये देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलंय. त्यामुळे 140 कोटी जनता जनार्दनाचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जनता त्यांना आशीर्वाद देते. परंतु तुम्हाला आशीर्वाद देण्यासारखं काय आहे? तुमच्या मागे आशीर्वाद घेण्यासारखं काय आहे? तुम्ही अनेक घोटाळे केले, त्यामुळे तुम्हाला जनता आशीर्वाद देत नाही तर तुम्हाला जनता शिव्या देते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जनता आशीर्वाद देणार आहे तर तुम्हाला शिव्याच्या लाखोल्या वाहण्याचं काम महाराष्ट्रातील जनता करणार आहे. त्यामुळे मोदींचा वाढदिवस साजरा होतोय. मोदीजींचा वाढदिवस सर्वसामान्य नागरिक 140 कोटी भारतीय साजरा करतायत म्हणून संजय राऊत यांच्या पोटात दुखणं साहजिक आहे. कारण लोक संजय राऊत आणि उभाटा गटाला शिव्याची लाखोली वाहतायत तर मोदीजींना आशीर्वाद देत आहेत.